एकेकाळी एका छोट्या गावात रवी नावाचा दूधवाला राहत होता. तो त्याच्या लोभी स्वभावासाठी ओळखला जात असे. त्याच्याकडे एक गाय होती, जी संपूर्ण गावात सर्वात चवदार आणि मुबलक दूध देते. रोज सकाळी ते दूध काढायचे आणि गावातील लोकांपर्यंत पोचवायचे. एके दिवशी रवीला समजले की गावक्यांना त्याच्या गायीचे दूध खूप आवडते. यामुळे त्याला खूप आनंद होतो आणि त्याच्या लोभी मनात एक कल्पना येते. त्याला वाटतं, मी दुधात पाणी घातलं तर मी माझा नफा वाढवू शकतो आणि कोणाला कळणारही नाही. त्या दिवसापासून रवी गावक्यांना देण्यापूर्वी दुधात पाणी मिसळत असे. आपण खूप हुशार झालो आहोत आणि आपले काम कोणाला कळणार नाही, असे त्याला वाटू लागले. असे असले तरी दुधाची चव आता पूर्वीसारखी राहिल्याने गावक्यांच्या चवीत बदल झाल्याचे दिसून येत आहे. लवकरच रवीने दुधात पाणी मिसळल्याची बातमी गावभर पसरली. लोक तक्रारी करू लागतात आणि त्याच्या दुधावर बहिष्कार टाकतात. लोकांना खूप राग येतो, कारण त्यांना असे वाटते की त्यांनी ज्यावर विश्वास ठेवला आहे त्यांनी त्यांचा विश्वासघात केला आहे. रवीच्या चुकीमुळे त्याचा व्यवसाय डबघाईला येऊ लागला. त्याला त्याची चूक कळली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. गावक्यांच्या नजरेत त्याला असलेला आदर संपला होता. गावक्यांचा आता तिच्यावर विश्वास बसला नाही आणि त्यांनी तिचे दूध घेण्यास नकार दिला. आपल्या कृतीची लाज वाटून रवीने आपली काम करण्याची पद्धत बदलण्याचा निर्णय घेतला. मी एक प्रामाणिक व्यापारी बनून गावक्यांचा विश्वास जिंकू, अशी शपथ त्यांनी घेतली. रवीने पुन्हा गायींना शुद्ध आणि भेसळविरहित दूध देण्यास सुरुवात केली. हळूहळू रवीच्या कामाच्या पद्धतीत झालेला बदल गावक्यांच्या लक्षात आला आणि ते त्याचे कौतुक करू लागले. त्याने तिला माफ केले आणि पुन्हा तिच्याकडून दूध घेऊ लागला. रवी प्रामाणिकपणाचे महत्त्व आणि लोभाचे परिणाम याबद्दल एक महत्त्वाचा धडा शिकतो. त्या दिवसापासून रवी प्रामाणिक दूधवाला म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यांचा गमावलेला आदर आणि गावक्यांचा विश्वास त्यांना परत मिळाला. त्याचा व्यवसाय पुन्हा सुरू झाला. त्याला हे समजले की खरे यश प्रामाणिक राहण्यात आणि प्रामाणिकपणे इतरांची सेवा करण्यात येते. लोभामुळे तात्पुरते फायदे मिळतात, पण शेवटी तो विश्वास नष्ट करतो. तथापि प्रामाणिकपणा आणि सचोटी ही दीर्घकाळ टिकणाऱ्या यशाची आणि आदराची गुरुकिल्ली आहे.